जय शिवराय शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी तुम्हाला अशी माहिती सांगणार आहे ज्यामुळे सध्या महाराष्ट्रातील हजारो शेतकरी संभ्रमात आहेत. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात एक मेसेज व्हायरल होत आहे. ज्यांनी ई-केवायसी केली आणि फार्मर आयडी पूर्ण केली त्यांच्या खात्यात 2 दिवसात कर्जमाफीचे पैसे जमा होणार आहेत. पण ही बातमी खरी आहे का? ही फक्त अफवा आहे. आणि नागपूर जिल्हाधिकाऱ्यांनी नेमकं काय सांगितलं, आज आपण फक्त अधिकृत माहिती बोलणार आहोत. त्यामुळे या चॅनलवर जर आपण प्रथमच असाल तर आपल्या कृषी रडार चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून अशीच अधिकृत माहिती आपल्याला मिळत राहील. सर्वप्रथम एक गोष्ट स्पष्ट करतो, अनेक यूट्यूब चॅनल्स आणि फेसबुक पोस्टमध्ये 2 दिवसात पैसे येणार असा दावा केला जात आहे. पण मी उपलब्ध अधिकृत माहिती, जिल्हा प्रशासनाची माहिती आणि शासनाकडील कागदपत्रे तपासली. आजपर्यंत ई-केवायसी पूर्ण केली म्हणजे 48 तासात पैसे असा कोणताही शासन निर्णय किंवा जी-आर आलेला नाही. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका. आता नागपूर जिल्ह्यातील नेमकं काय झालं? नागपूर जिल्हाधिकाऱ्यांनी कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांची यादी तयार असल्याची माहिती दिली आहे. पात्र शेतकऱ्यांनी फार्मर आयडी आणि आवश्यक पडताळणी पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे, कारण शासनाकडे लाभार्थ्यांची माहिती अचूक असणे आवश्यक आहे. इथेच अनेकांचा गैरसमज झाला. लोकांनी असा अर्थ काढला की फार्मर आयडी पूर्ण झाली म्हणजे लगेच पैसे खात्यात येणार. पण अधिकृत निवेदनात असा एकही शब्द नाही. जिल्हा अधिकाऱ्यांनी फक्त पडताळणी वेळेत पूर्ण करा असे सांगितले आहे. आता प्रश्न असा आहे की फार्मर आयडी इतकी महत्वाची का झाली? कारण शासन भविष्यातील बहुतांश कृषी योजना, अनुदाने, कर्जमाफी, पीक विमा आणि इतर लाभ एकाच डिजिटल प्रणालीतून देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे फार्मर आयडी मध्ये नाव, आधार, जमीन आणि इतर माहिती योग्य असणे आवश्यक आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे ई-केवायसी. जर तुमचे ई-केवायसी प्रलंबित असेल तर अनेक योजनांमध्ये अडचणी येऊ शकतात. त्यामुळे ई-केवायसी पूर्ण ठेवणे हा चांगला निर्णय आहे. पण ई-केवायसी पूर्ण केली म्हणजे लगेच कर्जमाफीचे पैसे मिळतील असा निर्णय नाही. आता अनेक जण विचारतात, आमचं नाव यादीत आहे मग पैसे का आले नाही? याची अनेक कारणे असू शकतात. बँक खात्यातील माहिती, आधार लिंक, फार्मर आयडी पडताळणी, जिल्हानिहाय प्रक्रिया किंवा शासनाकडून निधी वितरणाचा टप्पा पूर्ण झाला नसणे. त्यासाठी मी एक गोष्ट स्पष्ट सांगू इच्छितो, जर तुमचं नाव यादीत असेल तर घाबरू नका. तुमची माहिती योग्य आहे का ते तपासा. फार्मर आयडी, ई-केवायसी, आधार आणि बँक खाते योग्य असल्याची खात्री करा, कारण ही कामे आधीच पूर्ण असतील तर पुढील प्रक्रिया जलद होऊ शकते. आता सर्वात मोठा प्रश्न, पैसे कधी येणार? मित्रांनो, आजच्या घडीला शासनाने सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात अमुक तारखेपर्यंत पैसे जमा होतील अशी अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही. त्यामुळे सोशल मीडियावर फिरणाऱ्या कोणत्याही तारखा अंतिम समजू नका. मात्र नागपूर जिल्ह्यातील हालचालींवरून एक गोष्ट स्पष्ट दिसते, प्रशासन लाभार्थ्यांची माहिती अंतिम स्वरूपात तयार करत आहे. याचा अर्थ प्रक्रिया सुरू आहे. पण प्रक्रिया सुरू आहे म्हणजे पैसे उद्याच येतील असा निष्कर्ष काढणे योग्य नाही. आता मी तुम्हाला एक महत्त्वाची सूचना देतो, जर तुम्ही कर्जमाफीसाठी पात्र असाल तर आजच खालील गोष्टी तपासा. पहिली म्हणजे फार्मर आयडी तयार आहे का, हे खूप महत्वाचे आहे. दुसरं म्हणजे ई-केवायसी पूर्ण आहे का, मला तरी वाटते जवळपास सगळ्यांनी केली असेल. तिसरी म्हणजे आधार आणि बँक खाते लिंक आहे का. चौथी म्हणजे तुमच्या नावातील स्पेलिंग किंवा जमिनीच्या नोंदीमध्ये त्रुटी नाही ना. या 4 गोष्टी योग्य असतील तर पुढील प्रक्रिया अडचण येण्यासाठी शक्यता कमी होते. आता शेवटचा आणि सर्वात महत्वाचा मुद्दा, पुढील काही दिवसात जर शासनाकडून कर्जमाफीच्या निधी वितरणाबाबत अधिकृत आदेश किंवा जी-आर आला तर त्याची माहिती सर्वप्रथम आपण आपल्या कृषी रडार चॅनलवर देणार आहोत. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका. अधिकृत माहितीची वाट पहा. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या गावात किंवा जिल्ह्यात नवीन हालचाल सुरू आहे तर कमेंटमध्ये तुमचा जिल्हा आणि तालुका नक्की लिहा. मी त्याची पडताळणी करून एक स्वतंत्र व्हिडिओ घेऊन येईल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. अशीच अधिकृत माहिती मिळण्यासाठी कृषी रडार चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इतर शेतकऱ्या बांधवांपर्यंत शेअर करा. जय जवान, जय किसान.